नमस्कार विद्यार्थी मित्र हो. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय दसरा चौक कोल्हापूर इयत्ता 12वी कला व वाणिज्य विषय अर्थशास्त्र. मित्र हो, सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या अर्थशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम नव्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर देण्यात आलेला आहे. या नव्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका आराखडा कशा पद्धतीने असणार आहे, या प्रश्नपत्रिकेमध्ये किती गुणांचे प्रश्न असतील, त्याचबरोबर अंतर्गत मूल्यमापन किती गुणांचं असणार आहे, याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर चला तर मित्र हो, प्रश्नपत्रिका आराखडा आणि अंतर्गत मूल्यमापन यांची माहिती घेऊ. इयत्ता 12वी अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची असणार आहे. या प्रश्नपत्रिकेला एकूण 3 तास तुम्हाला देण्यात आलेले आहेत. या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 6 प्रश्न असतील. 6 प्रश्नांची 80 गुणांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. कोणत्या प्रश्नाला किती गुण असणार आहेत आणि कोणता प्रश्न कशा प्रकारे आपल्याला लिहायचा आहे, याची माहिती आता आपण घेत आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, पहिला प्रश्न आहे, पुढील दिलेल्या उपप्रश्नांच्या प्रकारापैकी कोणतेही 4 प्रकार सोडविणे. या पहिल्या प्रश्नामध्ये एकूण 8 उपप्रश्न आपल्यासमोर देण्यात आलेले आहेत. त्या 8 उपप्रश्नांपैकी कोणतेही 4 उपप्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. प्रत्येक उपप्रश्नाला 5 गुण असणार आहेत. त्यातील पहिला उपप्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. 5 गुणांचा प्रश्न आहे. तुम्हाला या उपप्रश्नामध्ये 5 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे, म्हणजेच 5 प्रश्नांचे 5 गुण. दुसरा उपप्रश्न आहे, सहसंबंध पूर्ण करा. हा सुद्धा प्रश्न 5 गुणांचा आहे. 5 सहसंबंध तुम्हाला विचारले जातील. त्यापैकी तुम्ही कोणतेही 5च लिहायचे आहेत. प्रत्येक उपप्रश्नाला 5 गुण असणार आहे. तिसरा उपप्रश्न आहे, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. हा प्रश्नसुद्धा 5 गुणांचा असणार आहे. चौथा उपप्रश्न आहे, विसंगत शब्द ओळखा. 5 गुण दिलेले आहेत. आणि 5वा उपप्रश्न असणार आहे, खालील विधाने पूर्ण करा. हा प्रश्नसुद्धा 5 गुणांचाच देण्यात आलेला आहे. 6वा उपप्रश्न आहे, चुकीची जोडी शोधा. आपल्यासमोर अस्तंभ आणि बस्तंभ अशा प्रकारचे 2 कॉलम दिले जातील. प्रत्येक कॉलममध्ये 5 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, म्हणजे 5 प्रश्नांचे 5 गुण. अशा प्रकारे 6वा प्रश्नसुद्धा या ठिकाणी 5 गुणांना दिलेला आहे. प्रश्न 7वा उपप्रश्न आहे, विधाने किंवा तर्क प्रश्न. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 10 प्रकरणे दिलेली आहेत. 10 प्रकरणावर तुम्हाला कोणतेही 5 विधाने आणि तर्क सोडवायला दिले जातील. प्रत्येक विधानाला 1 गुण. अशा प्रकारे 5 प्रश्न तुम्हाला दिले जातील. 5 प्रश्नांचे 5 गुण. आणि 8वा उपप्रश्न आहे, योग्य जोडीचा पर्याय निवडा. हा सुद्धा 5 गुणांचा प्रश्न असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला 8 उपप्रश्न विचारले जातील. त्यापैकी तुम्ही कोणतेही 4 उपप्रश्नांचा अभ्यास किंवा 4 उपप्रश्नांचेच उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे, त्यामध्ये अ आणि ब असे 2 स्तंभ आहेत. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 अ आहे, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 उदाहरणे आपल्यासमोर दिली जातील. त्यापैकी तुम्ही कोणतेही 3 उदाहरणे स्पष्ट करून त्याच्या संकल्पना ओळखायची आहे. हा प्रश्न तुम्हाला 6 गुणांना दिला जातो. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क.
म्हणजे 3 दोन्ही 6, म्हणजे अशा प्रकारे 6 गुणांचा प्रश्न क्रमांक 2 असणार आहे. त्याही पुढे प्रश्न क्रमांक 2 ब आहे, फरक स्पष्ट करा. हा सुद्धा तुम्हाला 6 गुणांचा प्रश्न दिलेला आहे. या प्रश्नामध्ये एकूण 5 फरक विचारले जातील. तुम्ही कोणतेही 3 सोडवायचे आहेत. प्रत्येक फरकला 2 मार्क, 3 दोन्ही 6, म्हणजे अशा प्रकारे 6 गुणांचा प्रश्न क्रमांक अ आणि प्रश्न क्रमांक ब, 6 गुणांचे दोन्ही प्रश्न असणार आहेत. 6 दोन्ही 12 गुणांचा हा प्रश्न क्रमांक 2 आपल्यासमोर मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं गुणांचं वेटेज थोडं वाढलेलं आहे. पूर्वीचे प्रश्न 6 मार्काचे होते. आता हा प्रश्न किती मार्काला आहे? 12 मार्कांचा किंवा 12 गुणांचा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारले जातील. तुम्ही कोणतेही 3च प्रश्न लिहायचे. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 4 मार्क देण्यात आलेले आहेत. चारित्रिकम 12, म्हणजे प्रश्न क्रमांक 3 हा 12 गुणांचा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. आता 12 गुण मिळवायचे आहेत, म्हणजेच या प्रश्नाचं गुणांचं वेटेज वाढलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाची मांडणीसुद्धा, या उत्तरांची मांडणीसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त लिहून करायची आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4, खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाही ते स्पष्ट करा. हा सुद्धा प्रश्न 12 गुणांचा आहे. तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी तुम्ही कोणतेही 3 प्रश्न लिहायचे आहेत. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असणार आहेत. चारित्रिकम 12. हा प्रश्न मागील जुन्या अभ्यासक्रमामध्ये किंवा जुन्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये सुद्धा विचारण्यात येत होता. तसाच प्रश्न आपल्यासमोर सुद्धा यावर्षी नवीन अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. परंतु खालील विधानाशी सहमत आहात किंवा नाही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सुरुवातीला तुम्ही सहमत आहात किंवा नाही ह्या एका ओळीत याचं उत्तर लिहावं लागेल. त्यानंतर स्पष्टीकरण लिहित असताना आपल्याला एकूण 4 ते 5 मुद्द्यांमध्ये या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाही ते स्पष्ट करायचं आहे. 5 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी तुम्ही कोणतेही 3 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. गुण असणार आहेत 12. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्नसुद्धा 12 गुणांचा असणार आहे. परंतु विद्यार्थी मित्र हो, तक्ता, आकृती, उतारा या प्रश्नाचं स्वरूप ह्यावर्षी नवीन अभ्यासक्रमामध्ये नव्या प्रकारे देण्यात आलेले आहे. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी तक्ता असणार आहे, आकृती असणार आहे, त्यानंतर एखादा उतारा असणार आहे. या 5 प्रश्नांपैकी तुम्ही कोणतेही 3 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. तक्ता, आकृती किंवा उतारा यांचं निरीक्षण करून त्या उतार्याच्या किंवा तक्त्याच्या खाली जे काही प्रश्न विचारलेले असतात ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी एका वाक्यातच लिहायचे आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त गुण प्राप्त करून देणारा हा अतिशय सोपा प्रश्न म्हणून या प्रश्न 5व्याकडे पाहिलं जातं. हा 5वा प्रश्न तुम्हाला एकूण 5 विचारले जातील. 5 पैकी तुम्हाला कोणतेही 3 लिहायचे आहेत. गुण असणार आहेत 12. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6, सविस्तर उत्तरे लिहा. आता विद्यार्थी मित्र हो, आपण 1 ते 5 प्रश्नांमध्ये काही प्रश्न 5 मार्काचे होते, काही प्रश्न 6 मार्काचे होते, काही प्रश्न 12 मार्काचे होते. आता मात्र प्रश्न क्रमांक 6 आहे 16 गुणांचा. या ठिकाणी तुम्हाला 3 मोठे मोठे प्रश्न विचारले जातील. त्यापैकी तुम्ही कोणतेही 2च सोडवायचे आहेत. म्हणजेच एक प्रश्न 8 मार्काला
8 दोन्ही 16 म्हणजे 16 गुणांचा हा प्रश्न असणार आहे। या सविस्तर उत्तरे लिहा। या प्रश्नामध्ये आपल्याला किमान 5 ते 6 पेजेस उत्तरं लिहावे लागतील, कारण हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे। तुम्ही जेवढं काही लिहाल तेवढ्या पटीनं तुम्हाला हा प्रश्न गुण प्राप्त करून देणारा ठरतो। त्यामुळं प्रश्न क्रमांक 6 सविस्तर उत्तरे लिहा, खूपच महत्त्वाचा प्रश्न समजला जातो। विद्यार्थी मित्र हो, आपण हा जो काही अर्थशास्त्र विषयाची एकूण 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा पाहिला। पहिल्या प्रश्नापासून 6व्या प्रश्नापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती दिली। आता हे झालं 80 मार्काचं, पण उरलेले जे वरील 20 मार्क आहेत ते 20 मार्क अंतर्गत मूल्यमापनामध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत। HSC बोर्ड परीक्षेच्या मार्गदर्शनाखाली आपण महाविद्यालयीन अंतर्गतच या 20 मार्काच्या गुणांचं विभाजन करणार आहोत। हा जो काय अंतर्गत मूल्यमापन आराखडा आहे तो आपल्यासमोर मांडलेला आहे। त्यामध्ये 20 गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी उपयोजनात्मक आधारित प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत। ही चाचणी संपूर्ण अभ्यासक्रमावर म्हणजेच आपल्या अर्थशास्त्र विषयामध्ये एकूण 10 प्रकरणं आहेत, 10 प्रकरणावर आधारित आहे। या चाचणीसाठी 1 तासाचा वेळ देण्यात आलेला आहे। या अंतर्गत मूल्यमापनामध्ये प्रश्नपत्रिकेचा आराखडा विद्यार्थी त्यातच लिहू शकतात। म्हणजे आम्ही तुम्हाला जी काय प्रश्नपत्रिका देणार आहोत 20 गुणांची, त्या 20 गुणांच्या प्रश्नपत्रिकेच्या खाली 2 किंवा 3 ओळी रिकाम्या सोडण्यात आलेल्या आहेत। त्या ओळींमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहावायचं आहे। इयत्ता 12वीसाठी उपयोजनात्मक आधारित ही अंतर्गत मूल्यमापन पद्धती असणार आहे। यामध्ये योग्य पर्याय निवडा 4 मार्काचा गुण असणार आहे प्रश्न। त्यानंतर विसंगत शब्द ओळखा, या प्रश्नाला सुद्धा 4 गुण असणार आहेत। त्याचबरोबर सहसंबंध पूर्ण करा, याला सुद्धा 4 गुण असणार आहेत। आणि आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, हा सुद्धा 4 गुणांचा प्रश्न आहे। त्याचबरोबर खाली दिलेल्या घटनांवर मुद्दे व तुमचं मत, स्वतः विद्यार्थ्याचं मत या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे। हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 4 गुणांचा असणार आहे। म्हणजे अशा प्रकारे अंतर्गत मूल्यमापन सुद्धा 20 गुणांचं कशा पद्धतीने असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे। तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय अर्थशास्त्र प्रश्नपत्रिकेचा आराखडा 80 गुणांचा कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचं कशा पद्धतीने आपण घेणार आहोत याची माहिती घेतली। थँक्यू।